नमस्कार मंडळी. अरे नमस्कार म्हटलं. आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना, इथूनच आपल्याला सुरुवात. नमस्कार. तर डिप्लोमाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. मराठीत स्टार्ट करण्याचं कारण हे आहे की डिप्लोमा महाराष्ट्रभर आहे आणि MSBTचा जो सिलेबस आहे तो सगळ्यांना कॉमन आहे. तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. 10वीपर्यंत जे तुम्ही केलं आहे तेच जर तुम्ही डिप्लोमाला करायचं म्हटलं तर मग पहिलं वर्ष खूप अवघड आहे. डिप्लोमाच्या स्टुडंट्सचा एक इतिहास आहे की 50% लोक पुढच्या वर्गात जात नाहीत. 50% मुलं म्हणजे एक वर्ष त्यांना ड्रॉप लागतो. याचं कारण काय आहे? तर कारण एकच आहे की जे आपण शिकलो आहे त्याच्या विचित्र तुम्हाला काहीतरी नवीन मिळणार आहे. एक तर टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. मॅथ्स जे तुम्ही बघितलं आहे ते तुमच्या रेंजच्या पलीकडे. आणि मग मुलं ह्या कमी वेळेत ते ॲडजस्टच नाही करत. तुम्ही 10वीला पूर्ण वर्षभर मेहनत करत होतात. किती करत होतात हे तुम्हाला माहिती. पण डिप्लोमाला तर 3 महिन्यामध्ये एक्झामिनेशन आहे. जर 3 महिन्यामधली जर एक्झामिनेशन आहे आणि जर आपल्याला माहितीच नाही कसा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मॅथ्स हा खूप टफ सब्जेक्ट वाटतो मुलांना, जो की खूप इझी आहे, पण त्यांना ते नॉलेजच येत नाही, कन्सेप्टच क्लिअर होत नाही, लिहिताना खूप मिस्टेक होतात. ट्रिगोनोमेट्रिक असल्यामुळे लोकांना ते ॲक्सेप्टच नाही होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अगोदरच माहिती आहेत किंवा मी अगोदरच सांगतोय तर मग एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जो खूप मोठा दुश्मन आहे, जर त्यालाच आपण जर मित्र बनवला तर आपला प्रवास सोपा जाईल. तर मी तुम्हाला हेच सांगायला आलो आहे की आपला मॅथ्सचा प्रवास स्टार्ट होतो आहे. मॅथ्सचे लेक्चर्स इथे मिळणार आहेत. एवढ्या सिम्पल याच्यामध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला ते बरोबर डोक्यात फिट होईल, पण एवढंच चालणार नाही आहे. तर तुम्हाला त्याच्या नोट्स बनवून तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लिहून तुम्हाला तुमच्यामध्ये प्रगती करायची आहे. तर किती लोक याच्यासाठी रेडी आहेत ते मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाका. दुसरी गोष्ट, जे आपण करतोय त्याच्यामध्ये आपल्या मित्रांचा सहभाग असायला पाहिजे. त्या मित्रांना पण माहिती पाहिजे की अरे हे ते कळतंय, नाहीतर मग आपण पुढे चाललोय आणि मित्र नापास होतोय तर ह्याच्यात काय मतलब आहे. तर मी हे बोलणार आहे तुम्हाला की मॅथ्सचे जे लेक्चर्स आहेत ते लवकर चालू होतात, पण मॅथ्स हा अवघड आहे असं तुम्हाला वाटत असेल, जेव्हा तुम्ही कराल, आपले लेक्चर्स अटेंड कराल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल. तर चला तर मंडळी, पुन्हा आपण भेटूया लवकरच मॅथ्सच्या लेक्चरसाठी. आणि दिवसातला थोडा वेळ काढून तुम्हाला ते मॅथ्सचं लेक्चर बघायचं आहे, ते नोटबुकमध्ये लिहायचं आणि रिपीट करायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्या चॅनलवरती जायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे. इथे तुम्हाला नोट्स मिळतील, इथे तुम्हाला व्हिडिओचं अपडेट भेटेल, तर इथे तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे ॲन्सर्स मिळतील, प्रॉब्लेम्स जे असतील ते तुमचे सॉल्व्ह करून मिळतील. आणि तुमच्याकडसाठी हा एक प्लॅटफॉर्म असेल की तिथे तुम्ही काहीही आपलं कंटेंट शोधू शकतात. तर लवकरच भेटूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मॅथ्सला सोपं करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.